नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांची कथा शापित. निरंजन आणि मनोरमा या दोघांचं लग्न अगदी पत्रिका बघून पण एका सहजीवन वधूवर सूचक मंडळातर्फे जमलेलं होतं. दोघांचंही हे तसं पहिलंच दाखवादाखवीचं स्थळ होतं. खरं तर त्या विवाह मंडळात अजूनही बरीच स्थळं होती. तिच्या आईनी आणि बाबांनी निवडलेली आवडीनिवडी, शिक्षण, वयातलं अंतर ह्या दृष्टीने. पण हेच दसनूरकरांचं स्थळ मनोरमाच्या आणि निरंजनच्याही आईबाबांनी त्यांच्या त्यांच्या मुलांसाठी निवडलेलं होतं. योग असतो झालं, त्याशिवाय लग्न जुळत नाही असं म्हणतात. नाही तर वर्ष 2 वर्षसुद्धा जातात निघून मुलाला मुलगी पसंत पडण्यात, मुलीला मुलगा पसंत पडण्यात. पण या दोघांबाबत मात्र तसं काही घडलं नाही. मनोरमा जूनमध्ये MSc झाली आणि तिला 2च महिन्यात एका स्थानिक कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी मिळाली सुद्धा. निरंजन गेल्या वर्षी इंजिनियर झाला होता. तो एका चांगल्या कंपनीत संगणक विभागात प्रोग्रॅमर म्हणून लागूनही गेला होता. दोघेही पुण्याचीच मंडळी. त्यामुळे घरातली माणसं बदलली, पण मनोरमेसाठी तरी गाव मात्र तेच होतं जिथे ती अगदी डिग्रीपासून शिक्षण घेऊन MSc झालेली होती, तीही रसायनशास्त्रात. खरं तर तिला PhD करायचं होतं, पण तिची आई तिला म्हणाली की मनोरमा, इतकं शिक्षण सध्या पुरेसं आहे. पुढे तुला काय करायचं आहे त्याच्यासाठी आत्ता लग्न न करता थांबणं योग्य नाही. लग्न होऊ दे, सावकाशीनं तुझं ते डॉक्टरेट व्हायचं बघ. त्याला मग 2 वर्ष लागोत किंवा 5, त्यांनी काही फारसा फरक पडत नाही. हे सध्याचं तुझं 23 वर्ष पूर्ण हे खरं तर आजच्या मुलींचा विचार करता योग्य वय आहे लग्नासाठी. मनोरमेला तिच्यातर्फे काही सांगायचं होतं. लग्नानं मध्येच खीळ पडेल माझ्या शिक्षणात, नको घाई करूस माझ्या लग्नाची, किंवा अजून काहीतरी वेगळं. पण आईने तिला ते सांगूच दिलं नाही. मुलं तर 30शीपर्यंत बिन लग्नाची राहतात, शिकतात. पुढे तिलाही असं काहीतरी वाटलं असणारच. पण तिच्या आईचं स्पष्ट मत होतं की मुलांचं सोडगं, पण मुलींची लग्न योग्य वयात व्हायला हवीत. लग्न का आज स्थळ आलं उद्या लग्न ठरलं असं थोडंच होतं. तो योग असतो लग्न जुळण्याचा. नाहीतर मुलींना मतांची शिंग फुटतात. मग एखादं जुळत आलेलं लग्नसुद्धा बिघडून जातं, हे तिचं खरं मत होतं. त्याहीपेक्षा मुलांची एकदा का ठाम मतं झाली जोडीदाराबाबत की त्यांच्या मनातला लवचिकपणा पार निघून जातो. पण पालकांच्या डोक्यावरनं पाणी व्हायला लागतं, मग गोष्टी हातात राहत नाहीत. याची तिच्या आईनं सभोवताली 2-4 उदाहरणं पाहिली होती. त्याचा धसका घेऊन तिने मनोरमाचं लग्न ह्याच असं नाही, जमलं तर ह्याच, पण नाही जमलं तर गेला बाजार पुढच्या वर्षी तरी लग्न उरकून घ्यायचं, हा तिचा मानस होता आणि तो योग्यही होता. कारण मनोरमानंतर 3 वर्षांनी झालेली अवंतिका शिक्षण संपवून लग्नाला येतच होती. कबूल की दोन्ही मुली उजळ होत्या, दोघींना गाण्याची आवड होती, आवाज सुरात होते. पण गाण्यात करिअर मुलींनी करावं याच्या विरुद्ध तिची आई तिलोत्तमा होती. गाणं गावं माणसांनी, पण स्वतःसाठी. गाण्यात करिअर करणं तसं सोपं नव्हतं. तसं पाहता कशातही करिअर करणं तसं सोपं नसतंच कोणालाही. त्यासाठी वयाची किमान 15-20 वर्ष तरी तुम्हाला द्यावीच लागतात, हा खरा व्यवहारी हिशोब होता. शिवाय मुलीचं क्वालिफिकेशन काय, तर गाणं. गाण्यात तिचं भवितव्य आहे हे मुलाकडच्यांना कसं सांगणार, आणि सांगितलं तरी ते त्यांना पटावं कसं, हा प्रश्न होताच ना. तसं लग्नाच्या बाजारात मुलांच्या कलागुणांना तसा फारसा भाव नसतोच. त्यांचं रूप प्रथम स्थानावर असतं आणि नंतर शिक्षण, तेही कुठल्या शाखेचं ह्यातही महत्त्व असतंच की. त्यानंतर घराणं, माणसं, मुलगा, त्याचंही शिक्षण, नोकरी वगैरे वगैरे बाकीचे तपशील. लग्न बघूनच करायचं तर चोखंदळ हे असायलाच हवं दोन्हीकडच्यांनी. ही कुठल्याही मंडळात ना नोंदवलेल्या बेसिक अपेक्षा असणार स्थळाची. तिलोत्तमेनं मनोरमेचं कुठं प्रेम प्रकरण नाही याची खात्री करून घेऊन लग्नाचा डाव मांडला होता.
म्हणजे तिचं नाव विवाह मंडळात नोंदवलेलं होतं, एवढं मात्र खरं. तसा मुलींच्या पालकांचा मुलींवर विश्वास असतो, पण त्यांच्या वयावर नसतो. वयच माणसाकडनं कित्येक अनपेक्षित गोष्टी करून घेऊ शकतं. चित्रा, तिची मैत्रीण, तिच्या मुलींनी स्थळ पक्क होईपर्यंत स्वतःचं प्रकरण आहे घरी सांगितलंच नव्हतं. लग्न ठरलं आणि तिने घर सोडलं आईवडिलांचं एका रात्रीतून. चिठ्ठी ठेवली ड्रेसिंग टेबलवर की माझं यशोधनवर प्रेम आहे, तो वेगळ्या जातीचा आहे, तो तुम्हाला आवडणार नाहीच, मी त्याच्याशी लग्न करणार आहे अशी. काय करावं त्या आईवडिलांनी? म्हणून तिलोत्तमानं आपल्या मनोरमेचं लग्न शिक्षण होताच ठरवलं, तेही निरंजन करंदीकर ह्या मुलाशी. जोडा छान होता. तिला लग्नानंतर नोकरी सोडायची गरज नव्हती. तिला नोकरीची जागा थोडी दूर पडणार होती. ती मंडळी सहकारनगरमध्ये राहणारी होती. निरंजन आणि त्याचा मोठा भाऊ विद्याधर, तो तर लग्न होऊन तसा 2 वर्षांपूर्वीच अमेरिकेत स्थायिक झाला होता. त्यामुळे इथे एकत्र राहिले तर निरंजन, त्याचे आई बाबा आणि ह्यांची मनोरमा, असा तो संसार असणार होता. बेताचाच, आटोपशीरसा. त्यातून दोघांचीही नोकरी. तिच्या सासूबाईसुद्धा नुकत्याच रिटायर झाल्या होत्या एका कंपनीतनं. त्या तिथे हिशोब बघत होत्या. त्यांना नोकरी करणाऱ्या स्त्रियांची कल्पना असणारच, हा तिलोत्तमाचा विचार होता आणि त्यात चूक काही नव्हतं. त्यांचं सहकारनगरला छोटं घर होतं, पण सुटसुटीत. मोठाल्या खोल्या, सभोवताली अंगण, बाग, अशी स्वतंत्र बंगली होती त्यांची. म्हणजे टुमदार बंगलीच म्हणा ना, एकदम आवडणारीच कोणालाही. तिलोत्तमाला वाटलं, एक लग्न ठरवायचं तर किती गोष्टी बघाव्या लागतात नाही का. त्यापेक्षा मुली प्रेमात पडून लग्न करून घरी आशीर्वादासाठी सिनेमातल्या हिरो हिरोईनसारख्या आलेल्या चांगल्या. त्यांचे निर्णय आणि त्यांचे संसार, आपल्यावर कशाचीही जबाबदारी नसते तेव्हा. पण पालकांना हा झटकून घेता येत नाही, हे खरं आहे ना. अंतःकरण नावाची चीज असते ना माणसांकडे, त्यामुळे लोचा होतो कोणाचाही. तिला हसायलाच आलं स्वतःशी. ती दोघं रिटायर होती, त्यामुळे घरात मोठी माणसं असणारच होती. सासरी काही दिवस राहिल्याशिवाय लग्न करून आलेल्या मुलीला त्या त्या घरच्या रीतीभाती त्या तशा कळतही नसतात आणि अंगवळणीसुद्धा पडत नसतात, हेही खरंच आहे. लग्न अगदी हौसेनं झालं. त्यांच्याकडचं शेवटचं कार्य होतं आणि ह्यांच्याकडचं तसं पहिलंच कार्य होतं. त्यामुळे कार्यात कुठे कसर म्हणून कुणीही ठेवलेली नव्हती. दोघेही एकाच गावातली, त्यामुळे लग्नात गावातलीच बरीच मंडळी असणार होती, हे दोन्ही घरांनी गृहीत धरलेलं होतं. बोलवल्याशिवाय का माणसं तुमच्याकडे कार्याला येतात? तसं नाहीच ना. एकूण खर्च झाला तरी आनंदही पदरात पडलेला होताच. त्याचबरोबर समाधानही मिळालेलं होतं दोन्ही घरातल्या मंडळींना. हे त्यांच्या चेहऱ्यावरून समोरच्याला जाणवत होतं मांडवातच. मनोरमा आणि निरंजननं काही दिवसात ठरवलं, मूल ह्या नाही तर पुढच्या वर्षी होऊ द्यायचं. मनोरमा म्हणाली, निरंजन, जे काही होईल ते एकच असं अपत्य, मग ते मुलगा असो किंवा मुलगी, हे माझं मत आहे. त्यांनीही काही खळखळ न करता मनोरमाच्या विचाराला संमती दिली. खळखळ केली नाहीच फारशी. दोघांचीही नोकरी आहे तेव्हा तिने हा मूळ मुद्दा त्याच्यापुढे ठेवला. तो त्याने मान्य केला. त्याला तो करावाच लागला. पण तो हळूच म्हणाला, अगं पण मला मुलगीच हवी आहे गं, तीच व्हावी आपल्याला. नाही झाली मुलगी तर मग आपण. त्यांनी वाक्य अर्धवट सोडलं तिच्याकडे बघत. तिने ठामपणे सांगितलं, नाही, दुसरा इश्यू नाही. मग ते पहिलं मूल मुलगी असो किंवा मुलगा. आणि हां, मी ती चाचणी बिचणी करणार नाही आहे निरंजन. नाही तर मूलच नको, निदान काही वर्ष, नंतर बघू. आत्ता कुठे घाई आहे मुलाची? नाही अगं, मूल हवं आहे. काय अगं, दादाची मुलं तिकडे असतात ना अमेरिकेत. आई आपलं लग्न ठरली तेव्हाच म्हणाली होती, चांगली 2 मुलं होऊ देत, मुलगा आणि मुलगीसुद्धा. तो हसूनही गेला होता तेव्हा आईच्या मनोकामनेवर. हे बघ निरंजन, मूल आपलं आहे, ते तुला आणि मला सांभाळायचं आहे, हे तू लक्षात घे. काय त्यांना वाटणं रास्त आहे रे, पण आपण आपल्या संसाराचा विचार नको का करायला? तिने खडा सवाल त्याच्यापुढे ठेवला.
तोही मग आत्ता वाद नको म्हणून गप्प झाला. पण त्याला मुलगी हवी होती. जाऊ दे, चल खायला कर काहीतरी खमंग, खूप भूक लागली मला. त्यांनी विषयाला वेगळं वळण दिलं. तिच्या डोक्यातले सगळे विचार बाजूला सारून त्याला हवे ते बनवण्यासाठी तिला स्वयंपाकघर गाठावंच लागलं. तिच्याही मनावरचं विचारांचं दडपण कमी झालं. मनोरमानं सर्वांसाठी दडपे पोहे केले. नारळाचा खव होताच फ्रीजमध्ये. बाकी साहित्य घरात असतंच की कुठले. सगळ्यांनी 2-2 डिशेस दडपे पोहे खाल्ले. त्या दोघांनी पोहे खाऊन होता डिक्लेअर केलं की आम्ही दोघं संध्याकाळी जेवणार नाही, तुम्ही बाहेर जाणार असाल तर जाऊन या. निरंजनचे आई वडील दोघंही मनानं स्वच्छ होते. तीही दोघं भटकून आली. थोडं शॉपिंग झालं. त्या बॅगा घेऊनच दोघे वैशालीत डोसे खायला गेले. तिला घरी जाऊन काही करायची इच्छा नव्हती आणि तशी एनर्जीसुद्धा नव्हती. मुळात तिला रोज स्वयंपाकाची सवयच नव्हती. माहेरी रोजचा स्वयंपाक शांताबाई करत होत्या. काही वेगळं करायचं तर तिलोत्तमा शांताबाईंना हाताशी मदतीला घेऊन कच्ची तयारी करून ठेवायच्या. मग मंडळी घरी आली की त्यांना गरमागरम समोसे, कचोरी, पावभाजी, व्हेज पुलाव तयार मिळायचं. सकाळी पोळी भाजी असे. संध्याकाळी मात्र ती सर्वांसाठी पोटभर वेगळंच काहीतरी करत असे. पण इथे करिंदरकरांकडे रुटीन वेगळं होतं. तिला जमून घ्यावं लागलंच. आईंना विचारून ती निदान शनिवार रविवार तरी काहीतरी करत आली होती. स्वयंपाक म्हणजे वेगळं, वन डिशसारखं काहीतरी. पहिलं वर्ष छान मजेत आनंदात गेलं. माणसांनी एकमेकांना समजून घेतलं, आवडीनिवडी जाणून घेतल्या. त्याहीपेक्षा ह्या दोघांची मनं जुळली, एकमेकांना कळत गेली. लग्नाची फक्त घटना घडून गेली, पण नातं लग्नाने मनात मुरत नाही. त्याला सहवासाचं खतपाणी द्यावंच लागतं. चांगली 1.5 वर्षाची ढील घेतली दोघांनी. त्यापेक्षा तिने, मनोरमेने. तिला घर, तिची नोकरी याचाही सराव झाला. पहिल्या वर्षातले सणवार व्यवस्थित दिवाळ सणासकट पार पडले आणि एका शुभरात्री निरंजननी तिच्याकडे ठरवून मुलांचा विषय काढला. तसा तो तिच्याही मनात होताच की. ती त्यांनी तार छेडायची वाट बघत होती इतकंच. त्यात आता वादावादी मतभेद होणं झालं नाही याचा आनंद होता. आणि पुढच्या 6 महिन्यात तिला दिवस राहिले. दोन्ही घरात आनंदी आनंद झाला. तो होणार होताच. नव्या पाहुण्याची ती चाहूल होती. त्या दोघात त्यांच्याच रक्तामांसाचा 3रा पाहुणा काही महिन्यात या पृथ्वी तलावर येणार होता, त्यांच्या जीवनात येणार होता. मनोरमाला ते सगळं थ्रिलिंग वाटलं. आत्तापर्यंत फक्त मनात तसा विचार होता. आता त्या विचारांवर शिक्कामोर्तब झालं होतं. स्वप्न सत्यात येणारा तो क्षण होता. महिन्यागणिक तिच्या मनात, देहात बदल होत होता. नव्या जाणीवांची जाणीव होत होती. ती तिच्या शरीराबाबत काय काय घडतंय ते त्याला सांगत असायची आणि तोही तिचं बोलणं मनापासून ऐकत असायचा. ती म्हणायची त्याला, आपल्याला एकच मूल होणार आहे निरंजन. तेव्हा मला माझ्यात काय होतंय देह पातळीवर हे मला तुला सांगायचं आहे. तूही या बाळाच्या जन्मानं बाप होणार आहेस. माझ्या इतकाच या भावनांवर तुझाही तसा अधिकार आहेस की रे. सजीवाची ही आपल्या देहातली जाणीव विलक्षण आहे निरंजन. तिचे डोळे चमकून उठत, तिचा चेहरा तसा चमकून उठत असे. तोही मग उत्तेजित व्हायचा. तिच्या वाढणाऱ्या पोटावर हात ठेवून ऐकत राहायचा. आपण लहान नाही आहोत. हा अनुभव आपण दोघांनीही देहानी मनानी अनुभव घेत. ती सांगायची त्याला. महिन्यानी सगळं पुढे पुढे जात होतं. डॉक्टरांकडे जाणं होतं, तपासणं व्हायचं, सगळं नॉर्मल होतं. आणि एक दिवशी बाळराजाचं बा मुलाहिजा त्या घरात, त्या दोघांच्या जीवनात आगमन झालं. ते होणारच होतं. चांगला 7 पौंडाचा गोरा गोमटा निळसर डोळ्यात झाक असलेला तो बाळजीव जन्माला आला. सर्वांचा तो क्षणात गळ्यातला ताईत झाला. ते त्यांचं पहिलं अपत्य होतं. दोन्ही घरातली मोठी मंडळी या सुखानं हरवून गेली. अवंतिका तर त्याला बघून हरखून गेली. डॉलच आहे ग हा ताई, असं म्हणून गेली. दिवस पुढे पुढे सरकत होते. त्यांना नेहमीची गती होती. त्या क्षणांना अर्थ माणसं देतात आणि त्या क्षणात वेगळा अर्थ भरला जातो. त्या क्षणांना वेगळं कोंदण मिळून जातं.
पण 7वा लागला मिहिरला आणि मनोरमेला जाणवलं की आपण ह्याला बोलतो त्याचा ह्याच्यावर अपेक्षित असा परिणाम होत नाही आहे. तो ढिम्मच आहे, असतो, राहतोय. तिचं मन चरकलं स्वतःशी. मनात शंकांची जळमटं चिकटायला लागली. तिच्या पायाखालची मग जमीनच हादरली. तिला मनाने स्थिर राहता येईना. काहीतरी अनपेक्षित असे संकेत मनाला मिळत होते. ते सगळं तिला नॉर्मल वाटत नव्हतं. तिच्या निरीक्षणातनं टाळी वाजवली तर तो त्या आवाजाच्या दिशेनं बघत नव्हता, हसत नव्हता. काही प्रतिक्रियाच त्याच्या वयाच्या मानानं तो देत नव्हता. तिचा तर जीवच दडपून गेला. इतका सुंदर बाळ, बघणाऱ्यांची नजर खिळवून ठेवणारा, पण तो स्वतः तिला तसा वाटेना. ती मग त्याच्या चेहऱ्याकडे, डोळ्यांकडे बघत राहायची. त्याच्याशी मुद्दाम बोलायची. त्याचा हुंकार ऐकायला तिचं आईचं मन उत्सुक होतं, पण तो कुठलाही तिला प्रतिसादच देत नसायचा. ती आता निराश व्हायला लागली होती. तिने स्वतःचं मन शांत केलं आणि त्याला म्हणजे निरंजनला तिच्या मनातली शंका बोलून दाखवली. ती दोघेच मग बालरोग तज्ज्ञाकडे गेली, अरुण शिरगोपीकरांकडे. त्यांचा पुण्यात गवगवा होताच. त्यांची भेटण्याची वेळ घेतल्यावर निरंजन म्हणाला, हे बघ तुझी रजा आहे तोवर त्यांना ह्याला दाखवून घेऊयात, मनात शंका नको. त्यांनी आजवर कितीतरी मुलांच्या केसेस तशा हाताळल्या असतील, तेव्हा तेच आपल्याला खरं आणि योग्य मार्गदर्शन करतील. तू चिंता करू नकोस काय. आणि डॉक्टर अरुण शिरगोपीकरांची परवाची सकाळी 10:30ची वेळ घेतली, ती त्यांना मिळाली. निरंजननी त्या दिवशी रजाच घेतली. गाडीनं जरी ती दोघं जाणार होती डॉक्टरांच्याकडे, तरी तिथे किती वेळ लागेल याचा काही अंदाज नसतो. एखादा तास इकडे तिकडे होऊ शकतो. त्यांच्याकडे किती मुलं त्या दिवशी तपासण्यासाठी येणार होती त्याच्यावर सगळं गणित अवलंबून होतं. आपण आपली पाठी कोरीच ठेवावी काय, त्याने निघण्यापूर्वी तिला सल्ला दिला. तो झाल्यावर तो म्हणाला की अरे मनोरमा, तूच बाजी मारलीस की. मुलगा झाला आपल्याला. ह्या जगात मी मुलीचा बाप होणं शक्यच नाही की ग. अगं आम्ही दोघंही भाऊ, मला मुलीची फार हौस होती. असो, माझी इच्छा पूर्ण करणं तुझ्या हातात आहे. घरात मुली असल्या ना की घराला भावनिक डायमेन्शन असतं, ते मला अनुभवायलाच नाही मिळालं. आणि आता तर तो सुद्धा अमेरिकेत स्थायिक झाला आहे. भावंडांचं प्रेम ही सुद्धा माणसाची लहानपणी आंतरिक गरज असते मनोरमा. तुम्ही दोघी बहिणी, ते तुला मिळालंय ग. मीही ते अनुभवलं आहे. आईला सुद्धा माझ्याऐवजी मुलगी हवी होती. तो त्याच्या मनातली खंत दवाखान्यात ती दोघंच असताना बोलून गेला होता. ते तिला पुढेही आठवायचं. तिचंच एक दुबळं मन म्हणायचं, आता नाहीच. पण पुढे मागे सगळ्या चौकटीत बसले तरच होऊ देऊ आपण दुसरं मूल. हा विचारसुद्धा सशक्त असा नव्हता, दुबळाच होता. एक तडजोड म्हणून स्वीकारलेला, तोही एका बेजबाबदार क्षणीच. ते सत्यात उतरणं अशक्य होतं. डॉक्टर अरुण शिरगोपीकरांकडे जाण्या अगोदर आणि नंतरही तिची मनस्थिती नीट नव्हती. आत खळबळ होती प्रचंड. छातीत धडधडत होतं, डोकं चढलंय असा भास होत होता. हाताला सूक्ष्म थरथरही होती. त्याची तयारी करताना मन प्रचंड साशंक तर होतंच, शिवाय हे विसर ते विसर होतच होतं तिचं. निरंजन तिला म्हणाला सुद्धा की मनू, अगं तुझा हात किती थरथरतोय, काय झालंय तुला घाबरायला, सगळं ठीक होईल, शांत राहा. पाणावलेल्या डोळ्यांनी ती त्याला म्हणाली, माहिती नाही रे, मी इतकी परीक्षेला जाताना सुद्धा कधी घाबरले नव्हते कधी. सगळं ठीक असेल ना रे आपल्या मिहिरचं. तुला काय वाटतं, खरं खरं सांग की मला. हे बघ सगळं नॉर्मल आहे. प्रत्येक मुलाची वाढ थोडी पुढे मागे होत असते. आपण जातोच आहे ना डॉक्टरकडे, सांगतील ना ते आपल्याला नक्की काय ते. मिहिरला काहीही झालेलं नाही आहे, त्याची थोडी प्रगती मला धीमी वाटते आहे इतकंच. तो म्हणून गेला. त्याने तिची नजर मात्र टाळली होती. इतकं खरं ते तसं तिलाही जाणवलेलं होतं. असतात काही क्षण परीक्षेचे जगताना. आपण आपल्यासाठी सुद्धा असह्य होऊन जातो. आपलं मन एक सांगत असतं आणि आपले विचार ते दुसरंच काहीतरी सुचवत असतात, निराळच काहीतरी.
अशी त्यांच्यातली तफावत आपल्याला जाणवत असते. आपण हादरून जातोच. काही महिन्यांपूर्वी त्यांनी 4 व्हीलर घेतली होती. निरंजनला नेहमी वाटायचं आई बाबा आणि आपण दोघं जाताना 4 व्हीलर हवी. एका गाडीत बसून सर्वजणांना जाता येतं हा त्याचा विचार चुकीचा नव्हता. नाहीतर ते दोघं टॅक्सीने यायचे आणि हे दोघं गाडीवर, अशी ती यात्रा खूपदा व्हायची. विशेषतः कधी सुट्टीच्या दिवशी बाहेर जेवायला जाताना किंवा कुठल्या लग्न मुंज आणि कार्यक्रमाला जाताना सुद्धा. आत्ता मात्र त्या गाडीचा खरा उपयोग जाणवला. मिहीर, त्याचं उकळून घेतलेलं पाणी, कपड्याची बास्केट आणि इतर काही लागणाऱ्या गोष्टी किंवा हव्या असणाऱ्या गोष्टी आता सहजपणे मागच्या सीटवर ठेवता येणार होत्या. वस्तू विसरण्याची भीती मनात नव्हती, एवढं मात्र खरं. डॉक्टर अरुण शिरगोपीकरांचा दवाखाना एरवी कामाला जाताना येतानाच्या रस्त्यावर मेन रोडवर होता. गल्लीत 2 बंगले ओलांडले की उजव्या हाताला नळस्टॉपजवळ त्यांचं हॉस्पिटल होतं. एका मोठ्या बिल्डिंगचा खालचा भाग, तिथे क्लिनिक होतं त्यांचं. रस्त्याला बाण करून मोठी पाटी लावली होती. शिवाय बाण करून रस्त्यावरच्या पाटीवर खूणही केलेली होती. या माणसाकडे इतक्या लवकर आपल्याला जावं लागेल हे निदान मनोरमाला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. वेळ घेतली होती तरी अर्धा तास वाट बघावीच लागली आत बोलावण्याची. ती वेळ आल्यावर त्यांच्या नावाचा पुकारा झाला. दोघेही उठले, आत गेले. डॉक्टर अरुण शिरगोपीकर 40शीचा चष्मा लागलेले असे तरुण डॉक्टर होते. निमगोऱ्या रंगाचे, शांत नजरेचे. ही मंडळी आत जाताच त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसली. तिच्या मांडीवर मिहीर होता बसलेला. निरंजननं त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला की मी निरंजन करंदीकर, काल फोन केला होता तुम्हाला. हां, बोला बोला बोला, काय प्रॉब्लेम आहे? किती महिन्यांचा आहे हा बाळ? 4 पूर्ण का 5 पूर्ण? छान गोंडस आहे हो बाळ. त्यांनी चुटकी वाजवत त्याच्यापुढे हात धरला. तो त्या हाताकडे स्थितप्रज्ञासारखा बघत राहिला होता. एकूणच मिहीरच्या हालचाली मंदच होत्या. एक खोल श्वास घेत मनोरमा म्हणाली, डॉक्टर, मला याच्या हालचाली मंद वाटतात. हां, आपण बोललो, टाळी वाजवली तरी दचकत नाही किंवा हाताकडे किंवा आपल्याकडे सुद्धा बघतही नाही. ह्याला ऐकायला कमी येतं का? का कमी दिसत असावं? इतक्या महिन्याच्या बाळानं हुंकार करायला हवा का नको? अहो, माझ्या मैत्रिणीचा मुलगा तोंडानं फुंकारत असतो, थुंकी उडते, हसतो खळखळून. हे असं काहीच करत नाही हो. हा, काळजी वाटते मला. बरं, भूक लागली तर रडतो का? त्यांनी विचारलं. रडतो, पण हा कशासाठी रडतोय नाही कळून येत मला. तिला मिहीरविषयी बोलता बोलता तिचा गळा भरून आला. हुंदका घशातनं वेगानं आवाज करत बाहेर पडला. तिला शरमल्यासारखं झालं. सॉरी डॉक्टर, ती म्हणून गेली. इट्स ओके, इट्स ओके. त्याला टेबलवर ठेवा, मी बोलतो त्याच्याशी, बघतो त्याची प्रतिक्रिया. डॉक्टर शांत स्वरात म्हणाले तिला. तिने त्याला टेबलवर ठेवलं. ती शेजारीच उभी राहिली. खरं तर 6 महिन्यांचं बाळ. एव्हाना आईला, तिच्या स्पर्शाला, तिच्या आवाजाला ओळखत असतं ते बाळ. पण इथे तसं काही शिरगोपीकरांना दिसलं नाही. ते थोडे गंभीर झाले. त्याचं वजन केलं गेलं. औषधं, टॉनिक यांची चौकशी केली. त्याची शारीरिक वाढ चांगली होती आणि ते त्याच्याकडे बघून कुणालाही कळून येतच होतं. प्रश्न वेगळा होता. नुसती शारीरिक वाढ म्हणजे बाळाची खरी वाढ नसते ना. त्याच्या प्रतिक्रिया, त्याचा मेंदू, त्याचं हुंकारणं, त्याचा हातपाय हलवणं, आनंद, दुःख व्यक्त करणं, यातून त्याची मानसिक वाढ कळत असते. त्याचा मेंदू हे कार्य बरोबर करतोय ना, हे पण शारीरिक वाढी इतकं महत्त्वाचं असतं. डॉक्टरांचा चेहरा गंभीर झाला. खाली पॅडवर काहीतरी लिहित होते ते. ही दोघं त्यांच्याकडे बघत होती. ते कुठली भविष्यवाणी करणार आहेत त्यावर मिहीरचं पुढचं संपूर्ण आयुष्य, त्याची प्रगती आणि ह्या दोघांच्या मनस्थितीची अवस्था संपूर्णतः अवलंबून होती. प्राण गोळा करून ते आता डॉक्टर मिहीरबद्दल काय सांगणार आहेत याच्याकडे लक्ष देत होते. डॉक्टर अरुण शिरगोपीकर म्हणाले, हे बघा, आपल्याला याच्या काही चाचण्या करून घ्याव्या लागतील. CT स्कॅन करावं लागेल. त्यावरून याच्या मेंदूची वाढ, प्रगती आपल्याला कळून येईल. याची शारीरिक वाढ उत्तम आहे हे मला काय कोणाही सामान्य माणसाला कळून येईलच. आणि याचं श्रेय सर्वस्वी मिसेस करंदीकर तुम्हाला आहे. ते तिच्याकडे बघून सौम्यपणे तिच्या समाधानासाठी हसले.
तिच्या डोळ्यांचं मात्र तळं झालेलं होतं. दोन्ही छोटी पूर्ण भरलेली तळीच. तिथे सगळं तरंगत होतं. खेळताना मुलं वाट्या भरून पाणी घेतात ना, तसं. त्यात तिला डॉक्टरांचे फक्त शब्द ऐकू येत होते. त्यांचा चेहरा, त्यांच्या डोळ्यातले भाव, काही म्हणता काही तिला स्पष्ट दिसत नव्हतं. सगळं धुसर धुसरच होतं. निरंजननी तिला स्वतःचा रुमाल दिला. तिचा रुमाल पर्समध्ये होता. तो काढायचंही तिला भान नव्हतं. तिची मनस्थिती निरंजन ओळखून होता. पुढचा संबंध आठवडा त्या सगळ्या सोपस्कारात गेला. इथे जा, तिथे जा, हे करून घे, ते करून घे. नंतर डॉक्टरांशी कधी फोनवर तर कधी भेटून चर्चा कर, चालू होतं. जवळजवळ 15 दिवस गेले त्यात. पण हे सगळं करणं भाग होतं. प्रश्न ह्यांना काय वाटतं हा नव्हता. प्रश्न मिहीरचा, त्याचं भवितव्याचा, त्याच्या पुढच्या आयुष्याचा होता. निदान त्या दोघांसाठी तरी. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्या दोघांची पुढची आयुष्य जणू त्याच्याशी बांधलेली होती. नव्हे, घट्टपणे जखडलेली नव्हती ती, तर ती साखळदंडानं बांधलेली होती. पण मिहीरला स्वतःला या सगळ्याची कणमात्र जाणीव नव्हती. 6 महिन्याचा बालजीव तो, त्याला काय कळणार आहे. याचं जास्त दुःख त्या दोघांना होतं. एका सरळ रेषेत जगण्याच्या अनेक वेडीवाकडी वाकुल्या दाखवणारी वळणं येऊन मिळालेली होती. त्या रेषेचं सामान्यपण संपलं होतं. ती वेगळी, अनन्यसाधारण ठरणारी होती त्या सगळ्यांसाठी. दुःख करण्याचे, शोक करण्याचे दिवस हळूहळू मागे पडून गेले. त्यातली तीव्रता कमी होत गेली. बोच बोथट झाली. परिस्थितीचं परिवर्तन स्वीकारण्यात झालं त्या दोघांच्याही नकळत. एका उद्वेगाच्या क्षणी मनोरमा त्याला म्हणाली, मला मुलगा हवा होता ना. देव म्हणाला, देतो तुला मुलगा, हा घे. आणि हा नासका नारळ माझ्या ओटीत टाकला रे त्यांनी. ती ढसाढसा त्याच्या गळ्यात पडून रडली. त्याने तिला आवेगानं जवळ घेतली आणि शांत स्वरात तिला म्हणाला, हे बघ मनोरमा, हा वैताग करणं हे आता शेवटचं राहील लक्षात. हे बघ, आज त्याला कळत नाही आहे. पण जर त्याला कुठला अपघात झाला असता आणि तू त्याची जन्मदात्री असं काहीतरी त्याच्यापुढे बडबडली असतीस तर काय वाटलं असतं त्याला. याचा विचार कर. आपण ठरवलं होतं तसं हे एक मूल आपल्याला पुरे. आपण त्यावर समाधान मानूयात. आहे त्या परिस्थितीत आपण संयमी आणि शांत राहू. हे तुला आणि मला ठरवावं लागेल कायमस्वरूपी, आणि तसं वागावं लागेल. मी करीन प्रयत्न, पण मीही माणूस आहे. माझाही कधीतरी संयम हा संपतोच ना रे. माझ्याच पदरी का देवानं किंवा दैवानं असं मूल द्यावं याचा विषाद वाटतो ना मला. नाही वाटून घ्यायचा विषाद. तो इतर मुलांसारखा तुला आणि मला सोडून कुठेही जाणार नाहीये. हे केवढं भाग्य आहे तुझं आणि माझं. तो तिला थोपटत म्हणाला. आणि त्या दिवसानंतर तिच्याही नकळत मनोरमानं परिस्थिती मनोमन स्वीकारली, कुठलीही तक्रार न करता. वर्षावर्षानं तो वाढत होता. प्रगती होती, पण निम्म्यानं. डॉक्टर अरुण शिरगोपेकरांना याची कल्पना होती आणि डॉक्टरांनी ती कल्पना या दोघांनाही दिली होती. त्याचाही उपयोग झाला. तिने पूर्वी ठरवलं होतं की बाळ लहान असे तोपर्यंत एखाद वर्ष रजा घेऊयात. मला जेव्हा मनातून वाटेल की मी आता ह्याला घरात ठेवून कामाला जाऊ शकीन, तेव्हाच मी पुन्हा जॉबचा विचार करीन. आणि तिने ते केलंय. कारण त्याची औषधं, मधूनच त्याला द्यावी लागणारी इंजेक्शन्स, ह्याचा खर्च होता. तो तर कायम राहणार होता. इतर मुलांसाठी पालकांना शैक्षणिक खर्च असतात असं तिला वाटून गेलं. आपल्याला खर्च आहे, पण वेगळा. तोही हळूहळू रांगायला लागला, बोलायला लागला. शब्द शब्द, तेही वर्षानंतर. तिला तो मा म्हणायचा आणि त्याला बा. तिने त्याला बाबा म्हणायला शिकवलं होतं. त्याचं ते आकलन शब्दांचं त्याच्या बुद्धीनुसार असावं. पण त्याच्या तोंडून मा बाहेर पडला तो क्षण मात्र तिच्या मनानं कायम लक्षात ठेवला, मनात साठवला. तो त्याचा मा उच्चार तिच्यासाठी अनमोल असा दागिनाच होता जणू. आणि का नसावा. आपण जन्म दिलेल्या मुलाच्या तोंडून आई ही हाक कानावर पडण्यासाठी स्त्रीमन कमालीचं भाऊक असतं. इथे तर वेगळीच केस होती. त्याच्यात प्रगती होती, पण अति धीमी. ती त्याच्या सहवासात रात्रंदिवस असायची. तो जन्मानंतर तिच्या अस्तित्वाचा एक अपरिहार्य असा भाग झाला होता. तिची आई अलीकडे तिला म्हणाली, अगं बाळाला काय जन्म दिलास, तू प्रौढच होऊन गेलीस.
तुझा सगळा जीवनरस शोषून घेऊन तो जगतोय असं वाटतंय. तिला मनोरमाविषयी वाटणारी काळजी हे बोलत होती हे तिने जाणलं. आईशी वाद नाही घातला. ती बोलत होती ते खोटं नव्हतं. अनुभवानी तिला जगण्यातलं शहाणपण आलं होतं. थोडी थोडकी नाही, 15 वर्ष स्वतःचं जगणं विसरून ती त्याच्यासाठी राहिली. डोळ्यात तेल घालून तिचं संगोपन केलं. निरंजन म्हणत होता तरी तिने एक दिवसासाठी सुद्धा कुणी काही तासांसाठी बाई ठेवली नाही. त्यांनी आग्रह केला तर ती भडकली आणि म्हणाली, मला दैवानं एक दगा दिलाय, आता मी डोळ्यात तेल घालून त्याला सांभाळणार आहे. सोडलाय ना मी माझं जगणं त्याच्यासाठी. आता मला अजून काही नको, माणसांकडनं ना देवाकडनं ना दैवाकडनं. मनोरमा हट्टी झाली होती. ती स्वतःशी पेटून उठली होती. तिला कुणावर विश्वास ठेवावा असं वाटत नव्हतं किंवा कुणाची मदत घ्यावी असंही वाटत नव्हतं. ती एकदा निरंजनला म्हणाली की निरंजन, मी तुझ्यावर सुद्धा अन्याय केलाय, आय नो दॅट. बायको म्हणून जे एका पुरुषाला हवं असतं आपल्या स्त्रीकडून त्याबद्दल रे. हे बघ, असं तू मनातही आणू नकोस. मिहीर तुझा आहे तेवढाच तो माझाही आहे हे लक्षात ठेव. आणि तो तिच्या समोरनं उठला होता. त्याच्या डोळे पुसण्याच्या कृतीकडे, पाठमोऱ्या आकृतीकडे ती सहानुभूतीनं बघत राहिली. त्याची तिने क्षमाही मागितली. त्यानंतरच तिच्या मनातलं अपराधीपण ओसरलं होतं, निदान पुढच्या काही दिवसांसाठी. आपल्या अशा वागण्यानं आपलं स्वतःकडे, आपल्या संसाराकडे दुर्लक्ष होतं याची तिला खोल आतमध्ये जाणीव होती. पण तिने त्याच्याकडे लक्ष नाही दिलं किंवा त्याची फिकीरसुद्धा बाळगली नव्हती. इतकंच कशाला, एकदा निरंजन तिला म्हणाला की अगं मी सांभाळतो त्याला काही तास. तू मैत्रिणीला घेऊन एखाद्या तुला आवडणाऱ्या सिनेमाला किंवा नाटकाला जात जा. तुला हे सगळं आवडायचं. केवळ आवडी खातर आपण आठवड्याला नाही तर महिन्याला किंवा 15 दिवसाला सिनेमा बघतच होतो. आणि तुलाही माणूस म्हणून काही विरंगुळा नको का? अशानं तुझ्याच आवडीनिवडींपासनं, जगण्यापासनं तू पारखी होशील. येतंय का तुझ्या लक्षात मनोरमा? माझ्या लक्षात येतंय रे, पण मी ते सगळं ठरवून विसरली आहे. नाही, मला विसरावं लागलंय ते. मलाही त्याचे क्लेश झाले, पण मला नाही रे त्याला सोडून या सगळ्यात आता माझं मन रमेल असं वाटत. मी माझ्यासाठी सुद्धा पूर्ण बदलली आहे. खरंच त्या दोघांनी ठरवलं असतं ना तर तो 1-2 वर्षाचा झाल्यावर एखादी दिवसभरासाठी बाई ठेवली होती. तिला नोकरीवर पाठवलंही असतं, पण त्यासाठी तीच तयार नव्हती. त्याचाही नाईलाज होता. त्याच्या आईबाबांनाही तिच्या ह्या वागण्याचा त्रास होईल, पण काय करणार? त्यांचं सगळं जीवनच बंदिस्त झालं होतं. ते एका रिंगणात फिरत राहिलेलं होतं, एकाच गतीने आणि एकाच रंगाने. त्याला अशा काळजी घेणाऱ्या संस्थेत ठेवता आलं असतं. तशा संस्था होत्या पुण्यात. आपण फक्त पैसा मोजायचा. ते थोडं तसं खर्चिक होतं, पण वेळ पडली तर माणसाला आपल्या सुखासाठी खर्च करावाच लागतो ना. हे त्याला उमगत होतं, पण तिला नाही. तिने आकारण स्वतःला त्याच्या जगण्याशी बांधून घेतलं होतं, नको इतकं. त्यात तिला नेहमी आनंद होत होता असं नाही म्हणता येणार. हे त्याला तिच्याकडे बघून वाटतही होतं. किती आत ओढली जातीये. स्वतःच्या खाण्याकडे, कपड्यांकडे, दिसण्याकडे तिचं दुर्लक्ष होतं आहे. त्याच्या धास्तीनं तिला कित्येक रात्री शरीराला हवी असणारी गाढची झोपसुद्धा लागत नसावी हे कुणी सांगायची का गरज होती? ते त्याला दिसतच होतं. पण काही मार्ग तिला स्वीकारायचा नव्हता. स्वतःचं जगणं, स्वतःच्या आवडीनिवडी, आपल्या मैत्रिणी, सहचारिणी यांच्याकडे ठरवून तिने कानाडोळा केलेला होता. ती एकरंगी आयुष्य स्वतःहून जगत होती. त्याचाही तिच्या मनावर ताण येत असावा, पण ती कबूल करत नव्हती. माहेरी जाणं नाही, त्याच्यासोबत कुठे जाणं नाही, त्याला सोबत घेऊन जाणं नाही, असं सगळ्या आघाड्यांवर चालू होतं. अलीकडे त्याला मिहीरपेक्षा तिच्या तब्येतीची जास्त काळजी वाटत होती. हीच आजारी पडली तर इथून हिलाच काही वेगळे परिणाम या सततच्या ताणामुळे सोसावे लागले तर या नुसत्या शक्यतांचा विचार करण्याने त्याचीही मनस्थिती बिघडत होती. एकदा त्याला वाटून गेलं की आपण पुन्हा मूल व्हायचा चान्स घेतला तर तेही मूल असंच निपजेल कशावरनं? प्रत्येकाचा जन्म वेगळा, प्रत्येकाचं जीवन वेगळं. पण हिला आणि मला थोडं वेगळं सुख मिळेल. त्याहीपेक्षा मिहीरला मित्र मिळेल, भाऊ मिळेल. त्याचं बघून बघून हा सुधारेल सुद्धा कदाचित. त्यांनी हा मनातला विचार तिचा हात हातात घेऊन विश्वासानं बोलून दाखवला. त्याला तो विचार सांगावासा वाटला तिला.
त्याला तिची भीती वाटत होती, पण आत्ता निर्माण झालेली कोंडी त्याशिवाय फुटणार नव्हती. नवा पर्याय उपलब्ध होणार नव्हता हे सुद्धा नजरेत येत होतं. हा नवा पर्याय तिला पटणारा नव्हताच. ती संपूर्णपणे मिहीरमय झालेली होती हे दिसत होतं. मिहीर आता 5 पूर्णचा होता. त्याला तिने दुधाचा ग्लास हातात घेऊन स्वतःच्या हातानं घास तोंडात घालायला पण हळूहळू शिकवलं. घास कसा तोंडात घालावा हे तिने स्वतः दाखवून त्याला शिकवलं. तोही थोडा थोडा त्याच्या वेगानं शिकत होता. तिला त्याला संपूर्णपणे स्वावलंबी करायचा होता. तिचा संयम, तिचा धीर यांनी तोच स्तंभित झाला होता. त्याच्यावर कधी ती चिडलेली, रडलेली, वैतागलेली, दैवाला दोष देत बसलेली त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. तिच्यातल्या ह्या ऊर्जेचा त्याला हेवा वाटायचा. दिवस पुढे पुढे सरकत होते. महिन्या महिन्यांनी वर्ष संपत होतं. तो त्यांच्या पुढे मोठा मोठा वयानं होत होता. असं म्हणतात की अशा मुलांच्या मेंदूचं कार्य धीमे धीमे होतं. ती शक्ती त्यांचं शरीर शोषून घेते. ती शरीरानं इतर त्यांच्या वयाच्या मुलांपेक्षा सशक्तच जास्त भासत राहतात, नव्हे होतात. त्याचा अनुभव ते दोन्ही घेत होते. त्या अर्थानं तो नॉर्मल भासायचा. तिला तो आवरत नव्हता. कधीतरी तिचं सांगणं, म्हणणं तो धुडकावून लावायचा. तिचाच हात सर्व शक्तीनिशी तो अंगात आहे नाही तो जोर लावून पिरगळायचा. ती कळवळायची, कणायची. त्याला सोड मिहीर माझा हात सोड प्लीज बाळा असं म्हणत वेनवायची. या सगळ्या प्रकारांनी बेचैन व्हायचा तो निरंजनच. त्याच्यातल्या अचाट शक्तीची मनोमन तिला खात्री पटत होती आणि ती हताश होत होती स्वतःशी. एकदा निरंजन समोर हे घडलं. त्यांनी ते बघितलं. त्यांनी हातात मनोरमेचे केस पकडले होते. तो हाताला द्यावा तसा हिसका त्या केसांना देत होता. तिच्या डोळ्यांना त्या वेदनांनी धारा लागल्या होत्या आणि ती जीवाच्या आकंतानं निरंजन मला सोडव म्हणाली. तो उठला सोफ्याच्या खुर्चीतनं. त्यांनी त्याच्या पाठीत रपाटा घातला, त्याचा हात धरून ठेवला आणि रागानं त्याच्याकडे बघत म्हणाला, खबरदार पुन्हा असा तिच्याशी वागलास तर हात तोडून टाकेन मी, लक्षात आलंय तुझ्या? त्यांनी मिहीरला धमकावलं. त्याचा हा अवतार मनोरमाला नवीन होता. आपल्यालाही कोणीतरी मारू शकतं हे त्याला पहिल्यांदा त्याच्या बुद्धीनुसार कळून आलेलं असावं. मिहीर बिथरला होता. दाण दाण पाय आपटत राहिला स्वतःच. त्याच्यात शारीरिक बळ भरपूर होतं, पण बौद्धिक बळ कमी होतं. त्याचा हा परिणाम. ही निरंजनची मनोमन खात्री पटली. मनोरमा तर ठार निराश झाली. त्या दिवशी घरातल्या सगळ्यांची मनःशांती नष्ट झाली होती. कुणाचं ना जेवणात लक्ष होतं किंवा एकमेकांशी संवाद करण्यात होतं. एक अबोल भयान शांतता पसरली होती घरात. त्याची आई म्हणाली त्याला, अरे निरंजन, तू घरी असताना तुझ्यासमोर हे घडलं म्हणून तू धावून आलास, त्याला रोखलंस. तू घरी नसताना मनोरमेच्या बाबतीत असं काही घडलं तर रे, कोणी माणूस तरी ठेवायचा का दिवसभरासाठी? त्याला तो ग्राउंडवर फिरवून आणेल, खेळेल त्याच्याशी. आता त्याला फक्त तिच्या मायेच्या संगोपनाचीच तेवढी गरज नाही उरलेली. वय वाढतंय त्याचं, विचार कर आणि ठरव. निरंजनला सुद्धा वाटायला लागलं की आता आपण काहीतरी करण्याची वेळ आली आहे. त्याच्यासाठी आणि मनोरमासाठी आहे. ते तसं खोटं नव्हतं. त्यांनी इथे तिथे चौकशी केली. स्वतः 2दा त्या निरामय संगोपन केंद्रात जाऊन आला. तिथे असलेल्या विद्यार्थ्यांची स्थिती, प्रगती याचा अभ्यास केला. त्यांनी मग मन घट्ट करून मनोरमेशी बोलणं काढलं ठरवून. तिला आपल्यासमोर बसवून तिचा हात हातात घेऊन आपला आश्वासक स्पर्श तिला जाणवल्यावर तो म्हणाला, हे बघ, मी आता जे काही बोलणार आहे ते तू डोक्यात राख न घालून घेता ऐकून घे. तू त्याची आई आहेस, तसा मी त्याचा जन्मदाता बाप आहे, हे लक्षात ठेव. मी निरामय संगोपन ह्या अशा मुलांच्या संस्थेला 2 आठवड्यात 5-6 वेळा भेट दिली. तिथल्या मुलांची स्थिती, त्यांना देणारी ट्रीटमेंट बघितली. तिथल्या बऱ्याच जणांशी बोललो, काही पालकांशी मी बोललो आणि मी ठरवलं की आपण त्याला त्या संस्थेत ठेवायला हवा. घरी एखादा दिवसभरासाठी माणूस ठेवण्यापेक्षा हे बरं असं मला वाटतंय. तिथे त्याला मित्र मिळतील, मैत्रिणी मिळतील. अन्य मुलांची प्रगतीसुद्धा मी बघितली आहे. त्यांना भेटून निघालेल्या मुलांनी त्यांना व्यवस्थित आदळआपट न करता बाय केलेलं मी बघितलं आहे. मला त्या संस्थेत ह्याला ठेवायचं आहे, त्याच्या भल्यासाठी. तूच विचार कर. दिवसेंदिवस तो वाढणार, मोठा होणार, वयानं, शरीरानं. त्याला सांभाळणं जड जाणार आहे तुला एकटीला. आणि मी नोकरी सोडून काय करू? तू ह्याला तयार हो.
हा आपण एक प्रयोग करून बघतोय मनोरमा, त्याच्या भल्यासाठी. आपण चौघेही मोठे आणि ते दोघं तर वयस्कर. तेव्हा ही सोय त्याचा उपयोग होईल म्हणे मी, फायदा नाही म्हणणार. घ्यायचा का? तुला मी वेळ देतो, मी तुला ती संस्था 2-4 वेळा दाखवून आणतो. तू तुझ्या दृष्टिकोनातनं ती बघ, नंतर ठरव, तुझा निर्णय अखेरचा. मी काही जबरदस्ती करणार नाही तुला. त्यांनी तिचे वाहते डोळे हाताने पुसले. कितीतरी दिवसांनी ती त्याच्या कुशीत शिरून ढसाढसा रडत होती. तिला स्वतःची असहाय्यता समजत होती. 2 आठवड्यांनी ती निरंजनला म्हणाली, चल मला नेऊन आण त्या संस्थेत. त्यांनी यावर कसली टिप्पणी न करता ते केलं. 2-4दा ती म्हणेल तेव्हा नेलं तिला. आणि एका क्षणी तिला ते पटलं आतून. मग त्याने डिपॉझिटचे पैसे भरले. त्याला दोघांनी नेऊन त्या संस्थेत सोडलं. त्याला त्याचे मिटून गेलेले पंख फुलवता यावेत, पंखांना बळ येऊन तो स्वतःसाठी उडावा, हा त्या दोघांचा उद्देश होता आणि तो सफल झाला. तो तिथे किती रमतो तेच बघायचं होतं. अधूनमधून जाऊन त्याला भेटून ती करत होती, अंदाज घेत होती. एकदा भावना असह्य झाल्या तेव्हा ती आईकडे गेली, मन भरून रडली आईच्या गळ्यात पडून. तेव्हा आई तिला म्हणाली, तुझा ह्याच्यावर विश्वास नाही बसणार, पण मनोरमे, अशी देखणी मुलं गेल्या जन्मीची शापित आत्मे असतात. त्यांच्या हातून अघोरी काहीतरी घडून जातं आणि त्यांना पुढचा जन्म हा असा मिळतो. तुझं भाग्य की तुला अशांचा आशीर्वाद असावा, त्याची सेवा घडावी. फार उशीर करून झाला, पण योग्य निर्णय घेतलायस तू आणि निरंजनने. आता थोडी विश्रांती घे स्वतःसाठी. ती आईकडून आली ती मनाचा निचरा होऊन. निरंजननं ठरवून आठवडाभर सध्या तरी रजा घेतली. आपण रजा घेतली हे त्यांनी तिला सांगितलं नाही, त्याला त्याची गरज नाही वाटली. मिहीरचं करता करता मनोरमा स्वतः एक सायकिक रुग्ण झाली होती हे त्याला अलीकडे प्रकर्षानं जाणवत होतं. हे असंच होत राहिलं तर मनोरमेचा मानसिक तोल ढळेल, हा त्याचा विचार तसा सर्वस्वानं खोटाही नव्हता. सगळं घरदार मिहीरमुळे एका वेगळ्या समस्येत अडकून रोगट झालेलं होतं हे सगळेजण समजत होते. त्याहीपेक्षा मनोरमा स्वतःची आहुती देऊन त्याला सुखी करण्याचा जो आटोकाट प्रयत्न करत होती ते त्याला पूर्णपणे पटत नव्हतं. त्याची पूर्ण काळजी घेणं वेगळं, ते तर आपण करायलाच हवं आहे, पण आपण आपल्याही जगण्याचं भान ठेवणं महत्त्वाचं आहे आणि नेमकं ती ते करत नव्हती. 15 दिवसांनी दोघं त्याला भेटायला आश्रमात गेली होती. थोडा अवधी त्यांनी घेतला होता मध्ये. अगोदर तर मनोरमा तयार नव्हती यायला, नंतर ह्यांनी समजावल्यावर तयार झाली तिथे यायला. ती तब्येतीनं तयार झाली. त्याला आवडणारा साजूक तुपातला बेदाणे बदाम घातलेला शिरा घेऊन. मिहीरच्या पुढ्यात मनोरमा थांबली तेव्हा एक क्षण त्यांनी तिला ओळखलंच नाही. तिच्याकडे तो बघत राहिला. ते त्याचं बघणं विलक्षण होतं. निरंजन सुद्धा हादरून गेला. आता हा हिच्यावर चाल करून येतोय का काय असं वाटून, पण नाही, तसं नाही घडलं. मनोरमेनं शिऱ्याचा डबा पर्समधनं काढला. निरंजन म्हणाला, मनू नको, आत्ता नको. अरे पण मला तिच्या भावनेला शब्द फुटत नव्हते. तिचे ओठ फक्त थरथरत राहिले. तिला तो तिच्या मातृत्वाचाच अपमान वाटला असावा, हा विचारही चूक नव्हता. ती असह्य झाली होती आतनं. पण दुसऱ्या क्षणी मिहीर तिथनं निघून गेला, इतर खेळणाऱ्या मुलात मिसळला. त्यांनी तिला ओळखलं नसावं का? माहीत नव्हतं. मनोरमा रडत होती, चेहरा उंजळीत घेऊन. निरंजननं डबा घेतला तिच्याकडून आणि तिला म्हणाला, मनू फार विचार करू नकोस, तो बघ इथे रमतोय, ही चांगली बाब आहे. त्याची इथे प्रगतीच होईल. आपण वारंवार येऊन त्याला दुरून बघत जाऊ ना फक्त. आणि तिचा हात धरून त्यांनी तिला ऑफिसात आणलं. तो शिऱ्याचा डबा तिथे देऊन तो म्हणाला, सगळ्यांना द्या, सगळ्यांसाठी आणलाय आम्ही खाऊ. आणि दोघं तिथनं निघाली गाडीनं. वाटेत मनोरमा खिन्न होती हे त्यांनी मान्य केलं होतं. त्याला ते नवीन नव्हतं. दुसऱ्या दिवशी मनोरमा वरवर सावरली होती. निरंजनला तेच हवं होतं. काळ सगळं काही सुधारणार होतं. सर्वांसाठी काळासारखं औषध नसतं असं म्हणतात, तेही खोटं नव्हतं ना. मोठमोठी दुःख, संकट ही सुद्धा मध्ये काही काळ गेल्यानंतर नीट होतात. त्यांची पूर्वीची तीव्रता हळूहळू कणाकणाने कमी कमी होत जाते. मध्ये चांगला 2-4 महिन्यांचा काळ गेल्यावर तो मनोरमेला म्हणाला, मनू आता तू तुझ्यासाठी मोकळी हो. तुला हवं तर कुठला तरी क्लब जॉईन कर, का तुझं काम पुन्हा सुरू करतेस ते तू ठरव तुझ्यासाठी. माझा तुला कसलाही आग्रह नाही. मला फक्त तू सुखानं राहणारी हवी आहेस पूर्वीसारखी. नको निरंजन, माझं मन अजूनही शांत आहे असं समजू नकोस.
त्याला माझी कधी गरज भासेल, कशी भासेल हे मी तरी कुठे जाणतेय. मला घरीच राहू दे त्याची आठवण काढत. त्याच्या हाकेला कधीही हो म्हणण्यासाठी. आई होणं शाप ठरलाय का रे माझ्यासाठी, असं म्हणून ती पुन्हा रडायला लागली. त्याने तिला जवळ घेतलं. तो तिला रागवला नाही, पण त्यांनी जाणलं की जखम अजून आतनं ओली आहे. त्यांनी तिला तिच्यावर सोडलं, पण तो त्याला भेटायला नाही. दोघंही दुरून बघतात त्याला आणि बघून मन भरलं की मग परत येतात घराकडे आपल्या.